तर मध्ये कधी आलो तर आम्ही मध मध्ये कधी आलो तर आम्ही भेटून जाऊ आम्ही असे ते हां. हम्म. चला येतो. हां. हम्म. हो. ते वरती जायचं. चल ठीक आहे, चला बाबा येतो हा. ना. कुठे गेला? चला तर हे होतं मग आपल्या ऋषीच्या मित्राचं घर. रात्री आपण आहे ना इथे मुक्काम केलेला. एकदम निवांत झोप लागली. तर आपण आहे आता देवगडमध्ये हिंदळे या गावात. तर इथून आहे ना आपण परत चाललोय कुणकेश्वरला. तर फटफट आम्ही सकाळी उठूनच आपले जे बॅग्स आहेत ते गाडीवरती रॅक करून घेतले होते सगळे. तर आता फक्त गाडीला कोल्ड स्टार्ट मारायचं आहे आणि निघायचं आहे. हे घे आपली लायला. चला तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला वाढतीन पहिले बाहेर निघूया आपण. ऐक चिऱ्यांचा रस्ता केलाय रात्री, एवढं काय समजलं नाही, अंधारात आलो ते. तर सकाळचे वाजलेत बरोबर 8 आणि आपण चाललोय परत आता कुणकेश्वरकडे. कारण आपण संध्याकाळी कुणकेश्वरहून आलो आणि आपल्याला ते काय असं नीट बघता आलं नाही. तर आपण आज आपल्याकडे आज वेळ आहे ना, तर आपण आज पुन्हा चाललेलो आहोत कुणकेश्वरला. तर दिवसाची सुरुवात चांगली झालेली आहे एकदम. आम्ही सकाळी डिसिजन घेतला की आता आपण लवकर उठलोय, लवकर निघतोय, तर आपण कुणकेश्वरला जाऊन येऊ. तर आजचा आपला कोकण कोस्टल राईडचा दिवस आहे 5वा आणि आज आपण प्रवास करणार आहोत देवगड ते अरंबोल गोव्यापर्यंत. तर आज आपली जी जर्नी आहे ना कोकण कोस्टलची, ती आज कंप्लीट होणार आहे. आणि कालचा दिवस होता दिवस 4था. काल आमचे डिसिजन घ्यायला एवढा वेळ गेला आम्हाला की आम्हाला काय करायचं आहे नक्की. आम्ही काल दापोली ते देवगड अंदाजे 220 किलोमीटरचा पट्टा आम्ही एका दिवसात कवर केला. कारण मधले जे लोकेशन होते ते बऱ्यापैकी विजिट झालेले. आणि जर राहिलाच प्रश्न विजयदुर्ग आणि बाकीच्या बाकीच्या लोकेशनचा, तर मी पुढच्या राईडला कोकणात येणारच आहे तसा माझ्या मित्रांना घेऊन. तर तेव्हा विजयदुर्ग होऊन जाईलच माझा. आणि कोकणातले राईड आता आहे ना चालू होतच असणार आहेत आपले. पेट्रोल पंप इथून आहे 2 किलोमीटर. तर ह्यांच्याकडे जर HP पॉवर असेल तर HP पॉवर मी भरून घेईन, नाहीतर एवढ्या पेट्रोलमध्ये आपली गाडी गोवा जाईल तशी पण. तर आपला कुणकेश्वर मंदिर समोर आलेला आहे. पटकन दर्शन घेऊ आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. पुढचा प्लॅन नक्की नाही अजून काय ते. चला तर आपलं आहे ना कुणकेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आतमधून एकदम सुंदर मंदिर आहे. तर हां चल.
हे आपलं आहे कुणकेश्वरचं मंदिर. चला या जागेला आपण पुन्हा व्हिजिट द्यायला नक्की येऊ. चला तर आपलं आहे ना कुणकेश्वराचं दर्शन पण झालेलं आहे. आपण आता चाललो आहोत पोखरबावला श्री सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर बघण्यासाठी. हे मंदिर आहे ना मध्यंतरी आहे ना इंस्टाग्रामवरती एवढं व्हायरल झालं होतं ना हे लोकेशन, तर तिकडं आता चाललो आहोत. तर सिंधुदुर्ग पण आता बऱ्यापैकी आहे ना काही लोकेशन फिरून होतील माझे आज, आणि थेट जाणार आहेत गोव्याला. तर माझं असं आहे की आज मी गोव्याला थांबीन हे नक्की नाही, कारण ऋषी बोलतोय की त्याला गोव्याला थांबायचं आहे. तर कुणकेश्वर ते पोखरबावचं अंतर साधारणतः 10 ते 11 किलोमीटरचं अंतर आहे. तर फार जास्त वेळ तर लागणार नाही पोखरबावपर्यंत जायला. पोखरबाव वापस दर्शन घेऊ, मग आपला पुढचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू करू आपण. सकाळचे ना 10 वाजत आलेत आणि ऊन आतापासूनच एवढं झालं आहे ना. आणि आहे ना एक न्यूज मी विसरलो की हीट वेव्स आलेत, त्याच्यामुळे मला एवढा त्रास झाला ना, माझं पोट खराब झालेलं. मीटरवरती आपलं पोखरबावचं गणपती मंदिर आहे. रस्त्यातच आहे मंदिर, ते आपल्याला दिसून जाईल, ते एकदम जवळच आहे. तर ऋषी गेला कुठे? नुसते रस्ते वन 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 वन, एकूण एक कानाकोपरा माहिती करून घेतलाय आम्ही. असं मन करते हे रस्ते उचलू आणि आपल्या हायवेवरती जाऊन ठेवू. सावलीत गाडी लावूया आणि जाऊया. फिरव फिरव. आता इकडे आहे ते पोखरबावचं गणपती मंदिर, आणि इथे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत. इथे सावलीत पार्किंग करू आणि मंदिरात पटकन जाऊन येऊ. हे होतं आपलं दाभोळेचं पोखरबाव सिद्धिविनायक मंदिर. मी रिकमेंडेड करेन की हा मंदिर व्हिजिट करायला नक्की या, दर्शन घ्यायला या, रील काढायला येऊ नका. आणि पावसाळ्यामध्ये हा मंदिर आहे ना अजून सुंदर दिसतं. हा पण इंस्टाग्रामच्या रीलमुळे ना एक चांगलं झालं आहे की आमच्यासारख्या भटक्यांना आहे ना ज्या नवीन नवीन लोकेशन आहेत ना त्या बघायला आणि शोधायला इझी पडले. कारण आधी कसं हे इंस्टाग्रामचे फीचर्स वगैरे नव्हते, तर ह्या गोष्टी फक्त गाववाल्यांना माहिती होत्या. गाववाल्यांनी ते गोष्ट व्हायरल केल्या, तर आमच्यासारखे भटके अशा जागांना भेट द्यायला येतात. तर आपलं आता दर्शन तर करून झालं आहे. तर इथून आपण सरळ जातो आता मिठबावला, म्हणजे हिंदळे गावात. तर आपलं पाकीट राहिलं होतं हिंदळे गावात, आपण काल रात्री तिकडे थांबलो होतो. तर आता मालवणच्या रस्त्यावर जाता ते गाव लागणारच आहेत. तर ते काका बाहेर थांबतील पाकिट घेऊन, त्यांच्याकडून आम्ही पाकिट घेऊ आणि आपली जर्नी ही मालवणपर्यंत कंटिन्यू करू. आता आपलं पुढचं थांबायचं ठिकाण असणार आहे मालवणमध्ये थोडंसं थांबू, नाश्ता वगैरे करू आणि मग आपण तिथून आपला पुढचा प्रवास परत कंटिन्यू करू. पोखरबाव ते मिठबाव, हे पण अंतर 11 किलोमीटरच आहे. तर आपटली रे. हे आतमधले गावातले रस्ते ना जराशे अरुंद आहेत ना, तर समोरून कुठे जर ST अचानक आली तर तिकडे थोडासा आपला बॅलन्स डगमगतो आपला. मीच अरे ते उशीखाली ठेवलेला ह्याने सगळे अंतरून गुंडाळले असेल. कुठे होता? वरती होता का? नाही एवढं काय नव्हतं का आतमध्ये? नाही तर काय नाही एवढं का. चला तर आपलं पाकिट राहिलेलं काकांच्या घरी, तर ते पण आपल्याला भेटलं. नशीब. पेट्रोल भरायचे वांदे झाले असते. एक तर इथे नेटवर्क नाही आहे, ऑनलाईन पेमेंट चालत नाही. वायफाय कोणाचा घेऊन पेमेंट करू शकतो, पण
तेही अवेलेबल नसलं मग काय करायचं आहे. ATM आता लांब लांबपर्यंत ATM दिसत नाही. तर गाडीमध्ये एवढं पेट्रोल तर आहे की गोव्यापर्यंत जाईल. हो ते जाईल गोव्यापर्यंत. तर इथून आम्ही थेट आता चाललो आहेत मालवणमध्ये थोडंसं थांबू, नाश्ता करू, मग तिथून वेंगुर्ला मार्गे आम्ही जाणार आहोत रेड्डीचा गणपती करायला. फायनली ऊन डोक्यावरती आलं आहे. तर ट्राय करीत की आता मालवणपर्यंत लवकरात लवकर पोचायचा, कारण या उन्हामध्ये राईड नाही करू शकत. मालवणमध्ये थोडा थांबून आम्ही आराम तरी करू शकतो पुढे समुद्रकिनारी सावली वगैरे बघून. तर मालवणपर्यंत पोचलो तर बरं राहील माझ्यासाठी. लवकरात लवकर मालवणमध्ये भूक पण लागले. आता काय नाश्ता काय दुपारचं जेवणच होऊन जाईल सरळ. आतमधले रस्ते आहेत ना ते थोडेसे बोरिंग आहेत, कारण फक्त नुसते डोंगर आहेत आणि हे वळणावळणाचे खास थोडेसे खराब रस्ते आहेत. हे थोडंसं बोरिंग आहे इथे. बाकीचे समुद्रकिनाऱ्याचे रस्ते आहेत ना एक नंबर. काय ठिकाणी थोडेसे खराब आहेत, बाकी सगळे रस्ते खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, खूपच. आता आपण सरळ आत्रा मार्गे मालवणला, तर आपण थेट आता मालवणमध्येच भेटू. हे आता आपल्या कॅमेरामध्ये पण स्टोरेज नाही आहे तेवढे. आजच्या दिवसाचा पहिला खर्च 110. गाडी आपली रिझर्वला लागत आली होती, तर 1 लिटर पेट्रोल आपण अजून टाकून घेतलं. तर एवढ्या पेट्रोलमध्ये तर आपण गोवा जाऊच. 3 गाड्या आहेत आपल्याकडे, आरंबोल जाईल एवढ्या पेट्रोलमध्ये असं वाटतंय. 11 वाजलेत, आपण पोचलो आता आत्र्यामध्ये. रस्त्यात ना आम्हाला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप दिसला, तर हवा पण चेक करून घेतली आणि आता मेन काम राहिलं पेट्रोल भरायचं. मध्ये आपल्याला इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप लागलं, तिथे आपण हवा पण चेक करून घेतली, उसाचा रस पण प्यायलो आणि आपलं जे टँक आहे ते पण फुल करून घेतलं. तर आपल्याला आता टेन्शन नाही. टोटल 280 रुपयाचं आणि ते मागे 110. तर आज पण आपला 400 रुपयामध्ये टँक आहे ना फुल झालेला आहे. तर हा आपण गोव्यापर्यंत जाऊन परत आपण मालवणपर्यंत येऊ शकतो. आणि मी पेट्रोल कधी पण पॉवरचं पेट्रोल टाकतं, कधी पण स्पीडचं. HP असेल तर HP 95 आणि इंडियन ऑइल असेल तर XP 95 आणि शेलचं आपलं पॉवर पेट्रोल असतं ते. हे 3 ब्रँडचे मी फ्यूल यूज करतो कधी आपली लाँग राईड असेल तर तुम्ही पण अशी कुठली, जर तुमच्याकडे 125cc नाहीतर अशी कुठली नॉर्मल ॲक्टिवा वगैरे पण त्यावरती तुम्ही राईड करत असाल, नाहीतर काही काही स्कूटर रायडर असतात ते जास्त करून ॲक्टिवा, आपली बर्गमॅन नाहीतर एन्टॉर्क अशी जर बाईक घेऊन तुम्ही राईड करत असाल तर कधी पण आहे ना पॉवर पेट्रोल टाका, तुम्हाला नक्की चांगली मायलेज भेटेल. तर अजून मी मायलेज तर कॅल्क्युलेट केली नाही, कारण आपला स्पीडोमीटरचा थोडासा गडबड झालेला आहे. आपली जी ट्रिप आहे ना ती रिसेट होत नाही. आपले हे किलोमीटर बरोबर परफेक्ट आहेत. हे आपले टोटल 29,932 म्हणजे ऑलमोस्ट आता 30,000 किलोमीटर होत येतील. तर मालवणपर्यंत जाईपर्यंत आपले 30,000 किलोमीटर कंप्लीट होतील. तर आज आहे ना आपला कोकण कोस्टल राईडचा आहे दिवस 5वा. आणि आजचा जो खर्च झाला आतापर्यंत तो उसाचा रस 40 रुपये 2 ग्लास प्यायलो मी, आणि आपला 400 रुपयाचा पेट्रोल 20 रुपये हवा, बरोबर आपला 550 रुपये. आपला टोटल जो खर्च आहे 470 रुपये. 470 रुपयाचा आत्तापर्यंत खर्च झाला आहे आपला आजच्या दिवसाचा. त्यात अजून आपलं ना दिवसाचं जेवायचं बाकी आहे. आता मालवण आलं, मालवणमध्ये थोडीशी पेटपूजा होईल, तिथून सरळ आपण जाणार आहोत आरंबोलला. भूक तर एवढी लागली नाही आहे, कारण उसाचा रस दोन फुल प्यायलो, आपली तहान पण भागली आणि आहे ना थोडंसं आहे ना डिहायड्रेट झालेलं पूर्णपणे, तेही जरा डोकं शांत झालं पूर्ण. असे लोकेशन असतील मग काय भूक लागणार आहे मला. तर मालवण आहे इथून ऑलमोस्ट 6 किलोमीटर. मालवणला थोडंसं थांबू, नाश्ता करू, आणि नाश्ता नाही जेवणच करू छानपैकी, आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर मालवणमध्ये आहे ना जास्त काय असं फिरणार नाही आहे, नाश्ता करणार आहे आणि आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे लांबून दर्शन घेणार आहे. कारण आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ला व्हिजिट नाही करत आहे, आम्ही तो पुढच्या ट्रिपसाठी ठेवला आहे. सगळंच काय ते एका ट्रिपमध्ये आपल्याला बघता शक्य नाही,
तर काहीतरी आहे ना बाकी ठेवायचं की आपण पुढच्या ट्रिपमध्ये येऊ, तर ते पुढच्या ट्रिपमध्ये कवर करू. कोकण कुठे नाही जाणार आहे, फक्त आपण कोकणात येणार आहे. कोकण कुठेही चालला नाही आपला. किल्ला पण तिथेच असणार आहे, कोकण पण इथेच असणार आहे. फक्त बदलणार आहे तो वेळ. आता ही कोकण कोस्टल राईड करतो आहे, तर पुढच्या वेळी कोकण कोस्टल राईड कधी करायचा चान्स भेटेल मला काही आयडिया नाही, पण लवकरात लवकर करेन हे नक्की. आता राईडला कंटिन्युटी एवढी चांगली भेटली आहे, तर आपल्या राईड यांना सुटायच्या ना. हेच मी आमच्या देवाला मागितलं. हे जे आता भटकंती करतो आहे ना मी, ती माझी कुठे येत आहे ना, थांबू नको देऊस. एवढं चांगलं फिरणं चालू आहे माझं, एवढं देवदर्शन वगैरे होत आहेत, ते पण आपल्या लैलासोबत राईड TVS अँटॉकवरती ते पण. तर हे कुठे आहे ना माझं, ह्याला कुठे आहे ना थांबू नको देऊस हे फिरणं माझं. असं माझं भटकणं आहे ना हे चालूच ठेव. नवीन नवीन जागा, नवीन नवीन लोक भेटत आहेत. कालचे बाबा भेटले, त्यांच्यासोबत काय गप्पा रंगवल्या आम्ही. नेटवर्क आलं मला. तर कोकणात येताना तुमच्याकडे जिओ नाहीतर BSNL हे जर 2 कार्ड असतील ना, तुम्ही इथून कुठेही कोणालाही कॉल करू शकता. बाबा आमच्याकडे एअरटेल आहेत. तर माझं असं झालं आहे की माझ्याकडे एअरटेलचे 2 सिम कार्ड आहेत. एक नवीन सिम आहे आत्ताचा आणि एक भरपूर जुना सिम आहे 10 वर्षा आधीचा. तर त्यामध्ये नेटवर्क नाही आहे, जो 10 वर्ष जुना आहे त्याला. आणि जो आत्ताचा सिम कार्ड आहे 5Gचा, त्यामध्ये आता नेटवर्क आहे. मध्ये मध्ये नेटवर्क येतं, मध्ये मध्ये जातो नेटवर्क, पण नवीन सिम कार्डला नेटवर्क आहे एअरटेलचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यापासून कितीतरी असे ना ब्रिज, नद्यांवरचे ब्रिज क्रॉस केले असतील. ही शक्यतो असं गड नदी असेल. काय लोकेशन आहेत इकडची लोक आहे ना, किती नशिबान असतील ना. एवढं बाजूला समुद्र, तो पण एकदम स्वच्छ क्लीन. आता अलिबाग सारखा आहे, घाणेरडा समुद्र नाही. तर मालवण सिटीमध्ये आम्ही पोचलो आहे. तर इथे आहे ना भूक तर लागली आम्हाला, तर इथेच जेवण घेतो आम्ही, मग पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करतो. तर दुपारचे वाजलेत 1 आणि आम्ही अजून आहेत मालवणमध्ये. आम्ही दांडी बीचला जाऊन सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेतलं. तर आम्ही आता जात आहोत वेंगुर्ला मार्गे रेड्डी गणपतीकडे. तर रेड्डी बीच इथून आहे जवळपास 70 किलोमीटरच्या आसपास काहीतरी अंतर आहे रेड्डी बीचचं. हे मालवणचं बस स्टॉप. चला तर बाय बाय मालवण. सिंधुदुर्ग किल्ला फिरायला मी लवकरच येणार आहे. स्पेशली सिंधुदुर्ग जिल्हा फिरण्यासाठी एक आहे ना स्पेशल ट्रिप बनवावी लागेल मला, कारण हा जिल्हा एवढा मोठा आहे ना, आणि इकडचे जे बरेच असे लोकेशन आहेत ते अजून पेंडिंगमध्ये आहेत आपले. तर आपलं कोकण आता कोकण काय एका फेरीमध्ये काय पूर्ण कोकण होणार नाही होतं, हे मलाही माहिती होतं. याचे साईनबोर्ड असले ना मग रस्ते समजून जातात. मध्ये कित्येक ठिकाणी असे होते की साईनबोर्डच नव्हते. आपली ना बॅग विसरली होती जिथे आपण हॉटेलमध्ये जेवलो ना तिकडे. मला काय टेन्शन नाही घेतलं मी. कोकणची माणसं आपली सगळी साधी बोळी आहेत, काही हरकत नाही. गप्प मस्तपैकी बीचवरती किल्ला बघून आलो आणि परत येताना आपली बॅग जी आहे ती आपण कलेक्ट केली. काय टेन्शन नाही, काय चोरी मारी वगैरे तर मला काय भीती नाही. इकडे सगळी लोक इकडची चांगली आहेत. तर अशीच आपली जर्नी आहे ना कंटिन्यू राहते कोकण कोस्टलची. तर आज आहे आपला दिवस 5वा. आपण आज आहे ना अरंबोलपर्यंत आपली जी राईड आहे ती कंप्लीट करणार आणि अरंबोलवरून आपण आहे ना रिटर्न येणार शिरोडा बीच. ठीक आहे, एक त्यांना मॅप बघून घेतो बरोबर चाललो आहे का आपण. ते एक बरं झालं की आता नेट गेलं, कुठे नेटवर्क नसलं तर आपण मॅप लावून आपण येऊ शकतो कसंही. त्या राईडच्या दरम्यान एक गोष्ट मी ही करतो की ऑफलाईन मॅप आणि आपल्या गाडीची पेट्रोलची टाकी आहे ती फुलच ठेवतो. म्हणजे कुठेही अडकलो तर आपण कसेही येऊ शकतो. कुठे रस्ता चुकलो नाही तर काही झाली इमर्जन्सी, कुठे हरवलो तर पेट्रोल फुल असलं तर काय टेन्शन नसतं. आणि पुढच्या वेळेपासून एक करणार आहे की जेरिकॅन एक घेऊन ठेवणार आहे डिक्कीमध्ये एक्स्ट्रा पेट्रोल अशा ठिकाणी. आपण तर आहोत आता परुळे गावात
आता इथून तरी रेडी अजून आहे 50 किलोमीटर, त्याच्या पुढे आरंबोल. गाडीला थोडा आराम पण दिला. 50 किलोमीटर खेचले ते एवढी गाडी. दुपारचे बरोबर 1:30 वाजलेत आणि आपण आज परवळे गावात आहेत. तर दुपारचे वाजले 1:30 आणि आपण पोचलो आहे आता निवतीला. इथे पण निवती बीच, निवती लाईट हाऊस, निवतीचा किल्ला बघायला बऱ्याच गोष्टी आहेत. पण ही जागा आपण यावेळी तर स्किप करत आहोत. पुढच्या वेळी आपण येणार ना तेव्हा नक्की जागा व्हिजिट करणार. आपण आता थेट जातात वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्याचा बस स्टॉप. तर वेंगुर्ल्यात आहे ना आपण थांबत नाही आहोत. आपण सरळ चाललोय रेड्डीचा गणपती करायला. रेड्डी इथून आहे 9 किलोमीटर. इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट रेड्डीसाठी. आपण सरळ आलेलो, इथे थोडा वेळ थांबलेलो. ऋषी पुढे निघून गेले बाबा. तर भावांनो, तळ कोकणात येत आहे ना तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करूनच या, कारण इथे बऱ्याच ठिकाणी नेटवर्क नाही आहेत. जिओला आणि BSNLला आहेत नेटवर्क, पण बाकीच्या कुठल्या सिमला नेटवर्क नाही आहेत. रेड्डी ग्रामपंचायत आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे. तर फायनली आपण रेड्डी गावात आलेलो आहोत. तर इथे गणपती मंदिरचं पटकन दर्शन घेऊ. तर हार्डली 2 ते 3 किलोमीटरवरती आपलं रेड्डीचं गणपती मंदिर आलेलं आहे. रस्त्यात सगळी लाल माती पडली आहे. इथे रेड्डीचं पोर्ट आहे ना, तिथून लाल माती काय एक्सपोर्ट होते, त्यात आहे पूर्ण डोंगर पोखरून ठेवले त्यांनी. ऐशा धूळ बघ किती. वायसर नीचे करो और चलो. चला, तर आपलं रेड्डीचा गणपती बघून झालेलं आहे आपलं. तर दुपारचे आहे ना बरोबर 3:45 वाजलेत आणि आपण रेड्डीपासून निघत आहोत आता आरंबोलसाठी. आरंबोल तरी माझा तरी लास्ट स्टॉप असणार आहे. आणि मग ऋषी तिकडे आरंबोलला थांबणार आहे आणि त्यानंतर आपण निघणार आहोत मसुरेसाठी माझ्या मित्राच्या घरी. तिकडे आज माझा मुक्काम असेल. घ्यायचं आहे राईट. गोवा आपलं ऑलमोस्ट 6 किलोमीटरवरती गोवा आलेलं आहे आपलं, म्हणजे आरंबोल तेच. हाय ग ए डॉगेश भाई, जरा सांभाळून तुझ्या. तर त्या पोलीस चेकपोस्ट आरंबोलचं. तर ही होती चेकपोस्ट आपली महाराष्ट्र गोवाची. हाश, फायनली गोवा. तर आपल्या दोन्ही बाजूला आहे ती तेरेखोल नदी आणि त्या बाजूला संगम अरबी समुद्रासोबतचा तिचा. आणि आपण आता एंटर करत आहोत गोव्यामध्ये. तर हा आपला महाराष्ट्र गोवा चेकपोस्ट आणि आता आपण फायनली गोव्यामध्ये एंटर झालेलो आहोत. तर गोव्यामध्ये आलात ना, गोव्यामध्ये हेल्मेट सक्तीचा नियम खूप सिरियसली घेतात इकडचे लोक. आणि इकडचे पोलीस पण आता पक्का दंड वसूल करतील तुमच्याकडून गोव्याला हेल्मेट नसेल तर. गोव्याला आलो तर थोडीशी वाईबच बदलली आहे माझी येऊन. मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा गोव्याला आलो होतो ना त्याची आठवण आली मला. भर पावसामध्ये आलो होतो गोव्याला. अशा पण इथे आहे ना आता मॅप आहे ना लावावं लागेल मला, नाहीतर चुकेल मी बऱ्यापैकी. तर फायनली आपली एक ड्रीम राईड जी आहे कंप्लीट झालेली आहे. आपण आहोत आता आरंबोल गोव्यामध्ये. इथे सगळे फॉरेनर दिसत आहेत मला. कोण आपले इंडियन आहेत का नाही? जिकडे बघा तिकडे फॉरेनर्स आहेत. अरे बापरे. तर फायनली आपली ड्रीम राईड जी आहे कंप्लीट झालेली आहे. मुंबई टू गोवा कोकण कोस्टल. आलो वाटते ना गोव्याला झालो. आणि पण कुठे चाललो आहे ते एकदा बघितलं पाहिजे मला, कारण रस्ता चाललाय तिकडे चाललो आहे आपण. माझ्यासाठी एक थोडासा पुढे थांबला आहे आरंबोलला. पटकन हा एक
काय मीटरवरतीच आहेस तू? आलो. 900 मीटरवर आहेस? आलो. 900 मीटरवर आहेस? आलो. चलो अरंबोल बेसला सर. राईट घे पुढून. चला आता अरंबोलमध्ये ऋषी पण भेटला. ऋषी कुठे मागे राहिलेला. तर आम्ही आता जातोय अरंबोल बीचला आणि अरंबोल बीचला आमची ही कोकण कोस्टल राईड जी आहे आम्ही आमची एंड करणार आहोत आणि तिथून ऋषी थांबतोय आज अरंबोलमध्ये. मी जातोय मालवणात मसुरेला. तर आता एवढ्या 5 वर्षापासून जे आमचं ड्रीम होतं मुंबई गोवा राईड करायचं ते आज फायनली आमचं कंप्लीट झालेलं आहे. अरंबोल बीच बीच बीच. चला तर फायनली अरंबोल गोवा. तर आहे ना संध्याकाळचे बरोबर वाजलेत 5 आणि आता आपण अरंबोलमधून निघतोय मसुरेसाठी मालवणमध्ये. तिथे आपल्या मित्राचं घर आहे, तिकडे आपण आज मुक्काम करतोय. ऋषी अरंबोलमध्ये थांबलाय, त्याला थोडी गोव्याची नाईट लाईफ थोडीशी एन्जॉय करायची होती म्हणून तो आज गोव्यामध्येच थांबलाय आणि आपण जात आहोत आणि आपण परतीच्या मार्गावरती आहोत. तर मी डिसिजन घेतला होता की उद्या मी घरी निघायचं म्हणजे ठाण्यासाठी. तर मी उद्या निघत नाही, मी निघत आहे परवा ठाण्यासाठी. उद्या मी मसुरेमध्येच थांबणार आहे. मसुरेमध्ये थोडासा फिरून वगैरे मग मी परवा ठाण्यासाठी निघेल. चल हा आपला गोवा महाराष्ट्र चेकपोस्ट. इथून आता आपला महाराष्ट्र सुरू. ही आपली तेरेखोल नदी. इथून घ्यायचं आहे आपल्याला राईट आपला NH66 गोवा मुंबई हायवेसाठी. तर आहे ना 5:40 मिनटं इथे आहे आपलं सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि पुढून जर आपण लेफ्ट घेतलं तर आपण कनेक्ट होऊ मुंबई गोवा हायवेला NH66ला. तर इथून तरी अजून 700 मीटरवरती आपला आहे NH66 वाटतं. हो NH66 600 मीटरवरती आला आहे. तर फायनली सरळ गेलं की सावंतवाडी आणि लेफ्ट घेतलं की आपला लागतो NH66 मुंबई गोवा हायवे. इथून तरी मसुरे आहे अजून 60 किलोमीटर आणि राईड आणि अरायविंग टायमिंग दाखवतं आहे 1 तास 6 मिनटे. तर ना आपण गाडीला थोडंसं 5 मिनटाचा आराम देऊ. इथे आपले जे पोस्ट आहे मुंबई गोवा आपण कंप्लीट केली राईड ती मुंबई ते गोवा बाय कोकण कोस्टल त्याची इथे पोस्ट टाकू आणि पुढच्या प्रवासाला लागू आपण. चला तर आपले ना सगळे पोस्ट करून झालेले आहेत. आता इथून आपला तर NH66 कनेक्ट झालेला आहे तसं आपल्याला. तर हायवे आता लागला तर काय टेन्शन नाही आहे. हायवे लागला असेल तर 1 साईड गाडी खेचू शकता आपण आपल्या नॉर्मल स्पीडला जी आपली नॉर्मली असते ती हायवेला. तर इथून अरायविंग टायमिंग तरी अजून 1 तास 5 मिनटं दाखवते. तर पटकन आपण मसुरेला गाडी आपली खेचून टाकूया. काहीतरी स्पीड ब्रेकर आहे नाही हाय स्पीड ब्रेकर तेव्हा हे वाले. अरे बापरे हे स्पीड ब्रेकर मला अजिबात आवडत नाही. आता एकतर आपल्या गाडीचे टायर छोटे असतात, एकतर बाजूला आपल्याला छानपैकी सनसेट आता होतोय. आपण तरी टार्गेट हे ठेवतोय की सूर्य मावळाच्या आत आपण मसुरेपर्यंत गाठायचं आणि जेवढं अंतर कापता येईल तेवढं करायचं. तसं तरी नॉर्मली आपण जाऊ आपली जेवढी स्पीड 60-70ची असते ती त्या स्पीडवरती आपण क्रूज करू आता सध्या मालवणपर्यंत.
तर आपल्याला NH66 वरती आहे ना सध्या 38 किलोमीटरपर्यंत राहायचं आहे. 38 किलोमीटर नंतर आपल्याला एक राईट आहे मालवणसाठी. तर एकंदरीत आहे ना आपला जो आजचा दिवस होता ना जाम थकण्यासारखा होता दिवस आपला, कारण आपण आज फिरलो कमी आणि गाडी जास्त चालवली. किती होते 1 2 3 4 तिकडे पण, अरे बापरे एवढा मोठा हायवे. छान 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 भारी काम चालू आहे रे, एकदम काम चालू आहे हायवेचं पण, हा थांबलेलं काम नाही आहे. चेस कर भाई मला, तू नाहीत पकडू शकणार. तर आपण या हायवेला आहे ना 93ला क्रूज करतोय आपण. इथून आपला 6 लेन हायवे सुरू झालेला आहे. तर आपण 5:51 मिनिटांनी आहे ना आपण सावंतवाडी हायवे कनेक्ट केला होता. तर आता 6:04 मिनिटं झाली आहेत. तर 24 किलोमीटर अजून या हायवेवरती आपल्याला कंटिन्यू करायचं आहे सावंतवाडी मसुरेसाठी. तर हायवेला आपल्याला कुठे जर पेट्रोल पंप दिसला तर तिथे आपण पेट्रोल फुल करून घेऊ. पनवेल आहे 422, ओरस आहे 15, मालवण आहे 34 किलोमीटर. तर अजून आपल्याला पुढे अजून 22 किलोमीटर कंटिन्यू करायचं आपल्याला या हायवेवरती. इकडून घेऊ का? मिडल लेनवरून राहिलेलं बरं राहिलं असं वाटतंय मला. पेट्रोल पंप पेट्रोल पंप पेट्रोल पंप. आपण एका सांगर्डे करून एका सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत. सांगर्डे, हो सांगर्डेच आहे. राईडने ना एक फायदा होतो की आहे ना आपल्याला रस्ते बऱ्यापैकी आपल्याला माहिती पडतात. हा का पेट्रोल पंप पेट्रोल पंप पेट्रोल पंप पेट्रोल पंप. ही स्पीड राहिली तर आपली गाडी रिझर्वला लागायची बाबा. अँटॉक आणि अँटॉक आहे ना अशी पेट्रोल पिते ना बापरे. तर ही व्हिडिओ जे कोणी लोक बघत असतील तुमचा पण असा मुंबई गोवा कोकण कोस्टलचा प्लॅन आहे का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तो तुम्ही कसा आखताय तेही मला सांगा. जर हा जर हायवेचं काम पूर्ण झालं ना या वर्षीपर्यंत एंडपर्यंत, तर या हायवेने पुन्हा एकदा राईड मारायला मला काही हरकत नाही आहे. एवढा छान हायवे होणार आहे ना हा फक्त. आणि होत आला आहे हायवे हा बऱ्यापैकी काम. फक्त आहे ना मधले कुठले तरी आहेत ना ते सिटीमधले फ्लायओव्हरचे काम आहेत ना ते बाकी आहेत. आणि मध्ये संगमेश्वरच्या बाजूचा कुठला तरी एक हाय रस्ता त्याचं काम बाकी आहे. बाकी हा रस्ता ऑलमोस्ट झालेला आहे माहिती आहे का. अजून 15 किलोमीटर या हायवेवरती आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर आपलं मसुरे. आणि आपला आता ठाण्याला परतीचा प्रवास जो आहे ना तो सुरू झाला आहे. अजून इथून मसुरे आहे ना आपल्याला 35 किलोमीटर दाखवते. अजून तरी पाऊण तास तरी लागेल पोचायला. तर अशीशी राईड आहे ना कंटिन्यू चालू ठेव देवा. माझी एक ड्रीम माझं कंप्लीट केलंस. तर बाजूला ना मस्तपैकी सनसेट होतोय आपला. दादा पॉवर पेट्रोल आहे का इथे पुढे आहे ना? हां ठीक. किती लांब आहे इथून? बोलतो 28 किलोमीटरवर. तर मसुरे इथून दाखवते 28 किलोमीटर. तर पुढे काय नेटवर्क नसेल तर जाऊ दे, आपल्याला काही नाही. आपल्याकडे ऑफलाईन मॅप तर आहे पण आपल्याला पेमेंट करायचं आहे ना ऑनलाईन. पेट्रोल पंप भेटला चला. पॉवर आहे ना. चला तर आपलं पेट्रोल भरून पण झालेलं आहे. पेट्रोल आपण फुल करून घेतलं. पेट्रोल आपल्याला आज बसलं आहे 420 रुपयाचं. तर इथून अजून अर्धा तास दाखवते. 28 किलोमीटर आहे इथून मसुरे. आता इथे आतमध्ये गेल्यावर नेटवर्क पूर्णपणे गायब होणार आहे बाबा. पण रस्ता चांगला असू दे रे देवा, रस्ता चांगला असू दे मसुरेपर्यंत. आता रस्ता नको, बोचाच्या आधीच वाट लागली आहे. तेवढं समुद्र सगळं सरळ. चला रस्ता चांगला आहे तर
इथून घेऊया आणि समोर आपल्या छानपैकी मस्तपैकी सनसेट होतोय. सनसेट एन्जॉय करत आपण आपल्या मित्राच्या मामाच्या गावाला जाऊया. मित्राचा मामा म्हणजे आपलाच मामा, असं काही नाही, मामाच्या गावाला जाऊया. तर सूर्यदेवता प्लीज तुम्ही मावळू नका पूर्णपणे, मला उजेड ठेवा थोडासा मामाच्या घरी पोहोचेपर्यंत. हा सनसेट आहे ना, म्हणून मला कॅमेरा ऑफ करायचा अजिबात मन नाही आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन लेफ्टला. ओ धक 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 टॉर्क गाडी, पेट्रोलच्या रेषा मागून सोडी, छानपैकी सनसेट पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मित्राचा मामा तोच आपला मामा. मामाचं गाणं तयार झालं. हे सगळे ना श्रीमान दादाचे ब्लॉग्स बघण्याचे परिणाम आहेत. हे असे गाणे वगैरे गाणे आहेत ना, हे श्रीमान दादामुळे सगळं झालं आहे. कुठून पण काही पण सुचतं आहे आणि आपण ते गाण्याचं रूपांतर होतं आहे. तर संध्याकाळचे वाजलेत बरोबर 6:45 वाजलेत आणि अजून पण 12 किलोमीटर अंतर बाकी आहे. तर वेळेत आहे मी. अंधारपाड्याच्या आतमध्ये आपण डिस्टन्स आहे ते कवर केलं. तर बाकी सगळ्यांना एकच सांगेन मी की नाईट राईड आहेत ना ते अवॉइड करत जा. कुठेही पोचायचं असेल तर संध्याकाळी दिवस मावळाच्या आत आहेत ना पोचून जा बाबा, नाहीतर रात्री राईड करण्यामध्ये जाम हाल होतात. त्याशिवाय जाम सन्नाट्यावाले रस्ते आहेत रे. पण कोकणामध्ये संध्याकाळ झाली ना एक प्रकारचा वेगळा सन्नाटा वाटतो. हा का सकाळी आहे ना या रस्त्यावर काय वाटणार नाही, पण जशी संध्याकाळ होते ते ना कोकणामध्ये एक वेगळंच काहीतरी वाईब येते माहिती आहे का संध्याकाळची. कुठे तर बाहेर जायचं मन नाही करत, काय माहिती का. एक आहे की जनावरं फिरत असतात ते एक वेगळी गोष्ट आहे, त्यासाठी ना इकडची लोक रात्री बाहेर निघणं अवॉइड करतात. दुसरी गोष्ट काय माहिती का, एक स्वतः आतमधून एक वाईब येते की नको जायला, बरोबर नाही बाहेर जाणं. गुरं कोणाची बाहेर तरतायत रे एवढ्या रात्रीची. हा मग जाऊ दे, खाली उतरवलीस मला हरामी. गेलं ताई मसुरे गाव सरळ ना, मसुरे सरळ ना. तिकडे भोगले माहिती आहेत का कोण आहे तुम्हाला? भोगले नाव नाही त्यांना, अण्णा माहिती आहे मला फक्त. जे गाव म्हणजे लोक आहेत ना पुढे विचारायला असं. हां हां अच्छा ठीक आहे विचारतो त्यांना मी. वायझर ऑन ठेवलं तर सगळे किडे शिरतात आतमध्ये बाबा. एक डोळ्यावरती फटका बसला आता या शिट यार. खराब रस्ता नको प्लीज देवा प्लीज, खराब रस्ता नको. नशीब हा बघा ना, या रोडवरती काय कळेल. इधर आपल्या गाडीला हेडलाईट पण नाही आहे, त्यात पाखरं डोळ्यावरती येत आहेत. ते हेल्मेटचं वायझर त्यात पूर्ण क्लीन करून पण समोरचा रस्त्यात शार्प दिसत नाही आहे. त्यात रस्ते अरुंद आहेत ना, हे जवळ ते 8 मिनटावरती 3-4 किलोमीटर दाखवते घरातून. गुगल मॅपमध्ये पण रात्र झाली रे. कुठे गेले मामा? इथे भूषण भोगलेंचं घर कुठलं आहे? भूषण भोगले. हां भूषण पुढचं आहे का? अच्छा बापरे. बरोबर 7 वाजता मी. हां अरे बापरे कुठे जातलो मी. बरोबर 7 वाजून 6 मिनटं झाली आहेत आणि मी बरोबर गावात हे बघा हेच आहे वाटतं. हे भूषण भोगळ्यांचं घर आहे. वैभवने फोन केला होता ना. वैभवने फोन केला होता ना. कुठे तो इथे लाव. मामा आहेत का? कुठे गेले? दुकानावरती आहेत का? असे जाम एवढी पाखरं बापरे.
कुठल्या लाईटवर?